पंचांग सांगतो इथे बस. युक्ती, शक्ती, भक्ती. एक नंबरचा भक्त शंकराचा रावण आहे. 1000 कमळे वाहण्याचा नियम. एक दिवस 999 कमळे वाहली, एक कमळ कमी पडलं, रावण उठला नाही. तलवार घेतली आणि एक मुंडकं कापून पिंडीवर वाहलं तरी भक्ती पूर्ण केली. आम्ही तर एका अभंगात 4 प्रश्न विचारतो. बाथरूममध्ये आंघोळ झाली की देवघराकडे अभंग म्हणतच. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर्कटावरी ठेवून या, ठेवला का? तुळशी हार गळ्या काशे पितांबर आवडे तर ह्याची ध्यान पुन्हा ध्यानात येतं. झाला का? मकर कुंडले तैपती सवणी कंठी कौतुकणे विराजितो, आणला का? आणि एकदा आणला म्हणजे तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख एका कपात उरकतो काकडा हरिपाड एक मुंडकं कापून. एवढी भक्ती आहे. सत्ता, गाढव वळी गजानन. आता गणपती बापा उठले परवा, ते गणपती गाढव चारायला आहे रावणाकडे. काय सत्ता भोगली बाबानं. एक दिवस रावण आला, एक गाढव उपवासी दिसला. गणपती पळत आले, सत्ता आहे. हे गाढव उपवासी आहे, ते म्हातारं झालंय सरकार, त्याला दात नाही, त्याच्यानं हरळी तुटत नाही. त्याच्यानं नाही तुटत, तुम्ही तोडा. माझा हरळी तोडण्याचा आणि गाढव पुण्या काय संबंध आहे? ऐकून घ्या, उद्यापासून हरळी तुम्ही तोडायची गणपतराव, पेंड्या बांधायच्या, तो भारा डोक्यावर घ्यायचा, या म्हाताऱ्या गाढवाला खुंट्यावर आणून खाऊ घालायचा. तेव्हापासून गणपती बापानं हराई उचलली, अजून दुर्वा ठेवतो डोक्यावर. आपण हे गाढववळी गजानन नाथ बाबा लिहितात. सटवी करी बाळणपण, सटवी बाळणपण. ब्रह्मदेव पंचांग पाहायला, वारा अंगण झाडाला, मेघ पाणी शिंपडायला, अग्नी कपडे धुवायला, ही सत्ता आहे. विद्वत्ता दशग्रंथी आहे. संपदा 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची, 1 कोटी काशाची, 1 कोटी तांब्याची, 7 कोटी घरं सोन्याची आहे. सोन्याची घरं रावणाची 7 कोटी आहे. 72,000 रुपये 10 ग्रामला. घरी गेल्यावर गुणाकार करा, 7 कोटी सोन्याच्या घराचा मेंदू बंद पडल जगातले. एवढी संपदा आहे. 1 लाख मुलं आहे, 1.25 लाख नातू आहे, 80,000 बायका आहे. रावणाची एकट्याची लोकसंख्या 3,05,000. आता जर तो असताना साहेब दर पंचवार्षिकला बिनविरोध. अरे बॅनर लावायची गरज नव्हती, तेवढे घरातच होते ना. 80,000 बायका, 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, 3,05,000 बिनविरोध. एक दिवस रावण आपल्या सेवकांना, जा रे ते साधू संत ऋषीमुनी आहेत, वा वा विजयराव बसा, ती खुर्ची अजून टेकून द्या त्या याला, मागच्या याला, म्हणजे कोणाला अडचण येत नाही. द्या टेकून त्या मागच्या याला, द्या टेकून. हां बस बसा. तनपुरे बाबा जमला आता. ते साधू संत ऋषीमुनी आहेत ना, त्यांच्याकडून टॅक्स वसूल करा. टॅक्स रावणाने दूतांना सेवकांना आले. लंगोट्यावाले महात्मे, जंगलात राहणारे, तप करणारे, आम्ही रावणाचे सेवक, तुमच्याकडे पाठवलं सरकारनं टॅक्स वसुलीला. टॅक्स? तनपुरी बाबा साधू उभे झाले. आमच्याकडे टॅक्स कशाबद्दल रे भाऊ? अरे लंगोट्यावर टॅक्स आहे का रे सरकारचा? कमंडलवर टॅक्स घेतं काय सरकार? रुद्राक्षाच्या माळेवर टॅक्स आहे का? अशा सरकारला रक्त दिलेलं बरं बाबा. म्हणून सगळे ऋषी मुनी साधू संन्यासी वैतागले ना, आपल्या अंगाचं रक्त काढलं. हे नीट ऐका. एका माठात भरलं मामा, तो माठ कापडानं बांधून उचलून दिला सेवक. जा घेऊन सांगा तुमच्या रावणाला, पाठवला म्हणाव टॅक्स, पण हा ऋषीच्या रक्ताचा माठ आहे म्हणा, सोडून बघितला तर मरून पडशील म्हणाल रावणाला. जिथं ठेवशील ना, अरे थेंब नाही पडायचा पावसाचा. आता केवढं झालं? ते आले ना माठ, आणा आणा टॅक्स. टॅक्स नाही. ते साधू संत ऋषीमुनी वैतागले, त्यांनी आपल्या अंगाचं रक्त दिलं. ते म्हणले सोडून बघितला माठ तर रावण मरून पडल, आणि जिथं ठेवाल तिथं पाऊस नाही पडायचा. बरं झालं मग. का? एकदा राजा जनकानं म्हणा ब्रह्मसभेमध्ये हरवलं होतं, ते शल्य बोसतही पराजित झालं होतं. आता उपाय सापडला त्याची प्रजा त्रस्त करायचा. तुम्ही काय करा, या माठाच्या मागे शाप आहे ना, माठ ठेवाल तिथं पाऊस पडणार नाही. हां, रात्री 12 नंतर मिथिला नगरीच्या हद्दीमध्ये हा माठ नेऊन पुरा, म्हणजे तिथे पाऊस पडणार नाही.
त्याची प्रजा त्रस्त होईल, मला आनंद वाटेल. बस म्हणून तिथे माठ पुरला. 2 वर्षे थेंब नाही पावसाचा. जनकजी चिंतातूर शतानंदजीला बोलवलं. शतानंदजीनं सगळ्या साधू संताला बोलवलं. सुडके बाबा सगळ्या साधू संतांची मिटिंग झाली, काय करावं. निर्णय झाला, यज्ञात भवती पर्जन्य. इथपर्यंत आलो. यज्ञाशिवाय पाऊस पडत नाही. यज्ञ करायचा ठरला. यज्ञाकरता भूमी योगायोगाय तीच निवडल्या गेली जिथे 2 वर्षापूर्वी माठ पुरला. आणि भूमी नांगरून स्वच्छ करायची असते. नांगराचा मान देशाच्या प्रमुखाचा असतो म्हणून नांगर राजा जनकाच्या हातात आहे मामा. नांगरट सुरू आहे. नांगरट सुरू असताना एका ठिकाणी नांगर अडला. का अडला म्हणून उपसला, बाजूला काढला, खोदलं. एक लोखंडी पेटी सापडली. ती पेटी बाहेर काढली. उत्सुकता सिगेला पोहोचली. पेटी उघडली तर आत रेशमी वस्त्रामध्ये जगाची माय सीता झोपलेली. सर्वांनी जय जयकार केला. आता साहेब, सीता हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही. नाव जर नाही तनपुरे बाबा तर सीता माता की जय का म्हटलं, याचा संदर्भ सांगतो. ती पहिली भूमिकन्या आहे. सुशिक्षितांच्या लक्षात आणून देतो. ती भूमिकन्या आहे. भूमीची कन्या बाहेर कोणी काढली? नांगराने. नंतर जनकानं लेक मानली. अशी 3 नावं, भूमिकन्या, सीता आणि जानकी. भूमीची कन्या सुडके बाबा, कन्या कोणी बाहेर काढली? नांगराने. नांगराने नाही, नांगराच्या फाळ्याने. फाळ्याने नाही, फाळ्याच्या टोकाने. आता मजा पहा शब्दाची. हिंदीमध्ये साहेब नांगराला हल म्हणतात, हल. आणि नांगराच्या फाळ्याचं जे टोक आहे त्याला सीत म्हणतात. हलके अग्रभाग को सीत कहते हैं. और सीत के द्वारा भूमि से बाहर निकली करके सीता और जनक जी ने बेटी मानी करके जानकी. हे संदर्भ लक्षात घ्या. काही असंही म्हणतील रामाचा जन्म व्हायचाच आहे, सीतेचाच झाला. काही लावतील डोकं, अरे असू शकेल, वयानं मोठी असेल. रामापेक्षा पतीपेक्षा पत्नी मोठी असते खरे. हो आहे ना. काही 2-4 उदाहरणं दिली त्यांनी. ते नाही चालत तिथं. ते म्हणले ऐश्वर्याताई मोठी आहे. कोण कुठलं पुराण वापरेल? अरे बाबा, हा कथाक्रम आहे बरं का. जो विषय पुढे आला तो सांगून पुढे जावं लागतं. म्हणून पुढे विषय आला तो सांगून पुढे चाललो. याचा अर्थ सीता वयानं मोठे असं नाही. 6 वर्षाचा फरक आहे. रामचंद्राचं वय लग्नात 15, सीतेचं 9. वर्ष 5 दशके भय भगवाना, 9 बरस की जगसिय जाना. लग्न झाल्यावर 12 वर्षे मामा अयोध्येत होते. एकाएकी वनवास नाही. हे नीट आहे का? 12 वर्ष वनवासात निघाला राम तेव्हा 27चा होता. 15 आणि 12 आणि सीता 21ची आहे. हा कायम फरक तिथीपत्रात दाखवला. 13 वर्षे वनवासाचे पूर्ण झाले. 14व्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी रामचंद्र अयोध्यात आले. तेव्हा रामाचं वय 41 पूर्ण झालं होतं, सीतेचं 35. हे घरी गेल्यावर डोके चालवा. कायम 6 सापडेल तुम्हाला. लग्नात 15चा राम, 9ची सीता. वनवासात निघाले तेव्हा 27चा राम, 21ची सीता. वापस आले तेव्हा 41चा राम, 35ची सीता. बरोबर 6चा. मग हे का? अरे हा क्रम आहे बाबा. पुढे आला विषय सांगून पुढे चाललो आपण. आता पृथ्वीला पापाचं वज सहन होईना. एक राक्षसांचा सुळसुळाट झाला. राक्षस शब्द आल्याबरोबर पार्वती आईनं मध्येच विचारलं, हा राक्षस हा कसे असतात? बारे धन बहुचूर द्वारा जलपट पर धन बलदारा मानही मात पिता नहीं देवा साधु सन करवा वही सेवा साधु सन करवा वही सेवा बारे धन बहुचूर द्वारा जलपट पर धन बलदारा मानही मात पिता नहीं देवा साधु सन करवा वही सेवा
प्राणी ते जाणे उडीसी तर सब प्राणी बारे धन बहु चोर जुआरा जेला पट पर धन पर दार पिता नहीं देवा साधु रसन करवा वही सेवा जिनके हाथ रहन भवानी ते जाने उनिसी चर सब प्राणी ते जाने उनिसी चर सब प्राणी ते जाने उनिसी चर सब प्राणी बाड़े खन बहु चोर जुहारा दे लंपट पर धन पर दारा परधन परदाराविषयी लंपट आहे जे मायबापाला मानत नाही साधू संताची सेवा करत नाही जिनके आचरण भवानी ते जाणे उनिशी प्राणी पृथ्वीला पापाचं वज सहन होईना मग पृथ्वी गायीचं रूप धारण करून आपला पिता ब्रह्मदेवाकडे येऊन रडू लागले धेनु रूप धरी हृदय बिचारी गई तहज सुर मुनी जारी निज संताप सुनाय सिरोई आपल्या संताच्या भाषेत वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मया पासी जाय नेत्रे वाहे तोय सांगत से ब्रह्मदेव म्हणला का रडतेस बेटा बाबा बुडविला धर्म अधर्म झाला फार सोसवेना भार मज आता बुडविला धर्म अधर्म झाला फार मग सगळ्या देवतांनी मीटिंग घेतली भगवान कुठे असावे बैठे सुरसभ करी विचारा कह पाये प्रभू करी पुकारा पुर वैकुंठ जानक कोई कोई कह पय निधी बस प्रभू सोई काही म्हणाले वैकुंठात असेल काही म्हणाले क्षीरसागरात असेल त्या मीटिंगला महादेवजी होते हरि व्यापक सर्वत्र समाना प्रेम ते प्रकट होई मैं जाना अरे भगवान सभी जगह है अगर आपको 9 बजने के पहले देखना है तो प्रेम से प्रार्थना करो सोनई में प्रकट हो जाएगा भगवान सर्व प्रार्थनेला ते फुलं वाटून झाली का शाबास समाज खूप आहे दुसऱ्या दिवशी आता कसं झालं आम्हालाही कळेना ठीक आहे सुरुवातीला वाटली सर्वांनी नसल वाटली जायचं प्रसाद मात्र आता एवढ्या चेंगरा चेंगरीत जमणार नाही प्रसाद आपण पंक्तीत देऊ दोन्ही कामं होईल माझं डोकं चालत नाही मला वाटत नाही आपली कथा सोनईत आहे का अयोध्येत आहे ना अयोध्या शाबास वा वा तुमच्याकडून प्रशस्तीपत्रक पाहिजे होतं आम्हाला अयोध्या मजा आहे ठीक आहे ज्यांना ज्यांना फुलं मिळाली जपून ठेवा त्याला वेळ आहे अजून बरोबर कोणते वर ठेवलं असतं नाही राहू दे ठीक आहे प्रार्थना सर्वांनी हात वर करा वा वा सीताराम राम राम 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 वाह वाह शाबाश चलो सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम वाह वाह सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम राम जन
सीता ये बात आहा जय सुरारी सिंधु सुधा सीताराम शाबाश धरणी सीताराम जो सहपाला दीन दयाला भगवानो सोई सीता जय जय विनाशी सब घटवासी व्यापक परमानंदा सीताराम शाबाश चरित पुनीत माया रहित मुकुंदा सीताराम विरागी अति अनुरागी सीताराम सच्चिदानंदा सीताराम बनाई संग सीताराम वाह वाह सौधर अगारी चिंता मारी जानिय भगती न पूजा सीताराम जो भववंचन मुनिवनंदन गंजन विपति भरू सीताराम सयाणी सरल सकल सुरजू सीताराम शारद सती शेषा शेषा क्या कहूँ नहीं जाना सीताराम जय दीन प्यारे पुकारे
पावो सो श्री भगवाना। मंबर सब सुंदर गुण मंदिर सुख गुंजा सीताराम। मुनि सुत सकल सुर परम भयानुर नमत नाथ बदन पंजा सीताराम राम। वा वा, हात वर सर्वांचे, टाळी। सीताराम राम राम सीताराम राम राम सीताराम सीताराम राम राम 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 सीता। बोले रामचंद्र भगवान की जय। प्रार्थनेनंतर आकाशवाणी झाले, सुडके बाबा देवतांनो, आतापर्यंत जेवढे शाप स्वीकारले, आशीर्वाद दिले, त्याची पूर्तता करण्यासाठी मी अयोध्येत दशरथ कौशल्यपोटी अवतीर्ण होणार आहे। निश्चिंत असा आनंद वाटला सर्वांना। सर्व देवतांनी मिटिंग घेतली, म्हणले भगवान अवतार घेणार आहे, आपणही अवतार कार्यात मदत करण्यासाठी सर्वांनी वानर व्हायची आहे। त्या मिटिंगला शंकरजी होते, जनरल मीटिंग नाही, इथली मीटिंग आता उद्या। भगवान शंकर उभे झाले, देवता लोग, अगले जन्म में सब बंदर बनोगे? जी शिव जी, खुशी की बात, सब बंदर बनोगे तो सबसे बड़ा बंदर मैं बनूंगा, मेरा नाम हनुमान होगा। मीटिंग मधली घोषणा। तो का म्हणे, रुद्रा अंजनीची या कुमारा, आता आपण ज्या कथेची वाट पाहत आहात, ज्या नगरात प्रभूचं प्रागट्य होणार आहे, संत तुलसीदासजी त्या नगराचा उल्लेख अवधपुरी रघुकुल कौसल्या नारी प्रिय सब आचरह न पुनीत, पति अनुकूल प्रेम दृढ़ हरिपद कमल विनीत। बस अनेक राण्यांपैकी 3 राण्या आहे, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी। सगळ्या गोष्टीची अनुकूलता आहे, पण राजे दुःखी आहे, राजाला पुत्र नाही। मामा
मी कालच एक गंमत सांगितली मामाला. आमचं कीर्तन पारनेर तालुक्यात वारणवाडी गाव डोंगरात. जेवण झाल्यावर ते सगळ्यांना म्हटलं बाबा आम्हाला जायचं आहे, आता कथा सुरू आहे. कुठं? सोनईला. शंकररावजी गडाख साहेब ते म्हणले अपक्ष सुद्धा निवडून येतात म्हणे ते लोक. अरे म्हटलं कसं काय? मी गंमत केली. तुम्हाला नाही माहीत महाराज, मला सांगते ते. तुम्हाला नाही माहीत, मागं अपक्ष आले आणि पुन्हा मंत्री झाले ते मला. बस योग्य आणि योग्यता हे दोन मराठीचे शब्द आहे, सर्वांच्या परिचयाचे आहे. बरीच माणसं योग्यतेच्या मागं पळतात, योग्यता 10 किलोमीटर पुढं पळते. योग्यतेच्या मागं पळू नका, फक्त तुम्ही योग्य व्हा. योग्यता फुलाचा हार घेऊन तुमच्या मागं धावते. बस. एक बार भूपती मनमाही, भय ग्लानी मोहि सुत नाही. राजे दशरथजी सुळके महाराज वशिष्ठाच्या आश्रमात आले. दर्शन घेतलं, उदास होऊन कोपऱ्यात बसले. उदास क्यों राजन? पुत्रहीनस्य मे राज्यम सर्व दुःखाय कल्पते बिनु बालक सुख कहूने काजा. मुलगा नाही बाबा. धैर्य धीर होई सुतचारी. 4 होतील 4. काय करावं लागेल महाराज? पुत्र कामेष्ट येत नाही, आणि किती खर्च येऊ द्या, खर्चाचं नंतर बघू. आधी 3 पशुची शिकार. आताच जातो महाराज. पुढचं सगळे कळलं तुम्हाला, तरी थोडक्यात बरोबर करू आपण. दशरथ राजा शिकार करण्याच्या उद्देशानं अरण्यात जातात. दिवसभर फिरले पण शिकार मिळाली नाही. विनमुख जायचं कसं? सूर्य मावळला. एक पाण्याचं तळं बघितलं, थोड्या अंतरावर दाट पाल्याचा वृक्ष बघितला. म्हणले इथं आपण लपून बसावं, म्हणजे स्वापद पाणी प्यायला येईल, अचूक मारता येईल, हा उद्देश. रात्रीचे 12 वाजले साहेब, तरी त्या दिवशी पशु पाणी प्यायला तळ्यावर आलं नाही रात्री 12 पर्यंत. पण योगायोग, आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला बाळ श्रावण. एक मिनिट मागं जातो. आता सगळे आमचे कीर्तनकार महाराज मंडळी बसलेली आहे, त्यांनाही फायद्याचं होईल ते. श्रावणाचा पूर्वजन्म इतिहास. ते एका पक्षाचं पिलू होतं बरं का, सुळके बाबा. जंगलाला आग लागली, धाड 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 जंगल पेटू लागलं. त्याचे खरे मायबाप होते नरमादी पक्षी, याला टाकून निघून गेले. पिलू खाली पडलं झाडावून. भोवताला आग लागलेली आहे, चिवचिव चिवचिव करत होतं. काही संबंध नसलेलं एक नरमादी पक्षाचं जोडपं वरून चाललं होतं. त्यांना दया आली. त्यांचा काही संबंध नाही, ते खाली उतरले, पंखाखाली धरलं साहेब. पिलू स्वतः जळून भस्म झाले आणि पिलू वाचलं. तेच पिलू पुढच्या जन्मी श्रावण झालं. ज्यांनी पंखाचा आधार दिला होता त्यांना आधार देण्यासाठी हा श्रावण झाला, आणि ते आंधळे मायबाप झाले. बापाचं नाव यज्ञदत्त आहे, आईचं नाव शुद्री माता आहे. आपल्या आंधळ्या मायबापाला कावडीमध्ये बसवून काशी यात्रेला निघालेला श्रावण. रात्रीपासून तहान लागली, पण मायबापाने विचार केला किती त्रास द्यायचा लेकराला, खांद्यावर बोजा दोघाचा असतो, एवढ्या भयानक जंगलात कुठं जाईल. पण रात्री 12 वाजता तहानेचं दुःख सहन झालं नाही. सुळके बाबा सांगितलं, श्रावण हा पाणी पाच बाळा रे, पाण्या वाचून प्राण जातो. दिली काळ लटकवून, आणि श्रावण पाण्याच्या शोधार्थ तिथं आला जिथं राजा दशरथ शिकारीसाठी बसलाय, झाडावर लपून. पाणी बघितलं, श्रावणाच्या आनंदाला पारावर नाही. गुडघ्या इतक्या पाण्यात गेला. श्रावण घाई झाली होती, मायबाप तहानलेले म्हणून कमंडलू बुडवला. जेव्हा पाण्यात भांड बुडण्याचा आवाज झाला चाचा, दशरथाच्या लक्षात आलं कोणीतरी पशु पाणी प्यायला उतरलं. अचूक बाण, लक्षवेधी बाण मारण्यात तरबेज राजा दशरथाचा बाण सुटला. सू 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 आवाज करीत श्रावणाच्या वरमी बाण लागला. श्रावण धप दिशी खाली कोसळला. इथून दिसेल तुम्हाला, कमरेपासून अर्धा पाण्यात पडलेला आहे, अर्धा जमिनीवर उलटा पडलेला श्रावण. वक्षस्थळामध्ये बाण फसला. ताकद लावून 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 तो बाण उपसला. छातीतून रक्त भरा 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 येऊ लागलं. काठाचं पाणी तांबडं झालं. पाय झटकतो, डोळे. कमंडलू आडवा झाला. तरी ते जखमी झालेलं लेकरू सुळके बाबा तहानलेल्या आंधळ्या मायबापासाठी राहिलेलं अर्ध पाणी कमंडलूतलं मूठ आवळू आवळू धरत होतं, जखमी झालेलं. दशरथ राजाच्या लक्षात आलं कोण्या मानवाची हत्या आहे. जुन्या मंडळीला माहिती आहे मामा, पूर्वी ही कविता होती. शर आला तो धावूनी आला काळ, विव्हळला श्रावण बाळ.
हे आई ग दीर्घ फोडून हाक, तो पडला जाऊन झोक, येई राजाच्या श्रवणी करुणावाणी, हृदयाचे झाले कळालं मानवाची हत्या. इथपर्यंत दशरथ राजा आले, दृश्य पाहलं, श्रावणाकडे लक्ष गेलं. हात जोडून राजाने विचारलं, कोण रे बाळ? तुम्ही सांगा कोण? मी अयोध्येचा राजा दशरथ. ऐकून होतो महाराज मोठा पराक्रमी आहात म्हणे. काय पराक्रम गाजवला राजा? एका आंधळ्या मायबापाचा आधार संपवला राजा. कदाचित विधिलिखित माझं मरण तुझ्या हातात असेल, मी त्यासाठी रागावलो नाही राजा. मी मरताना का रडतो एवढं ऐकून घे राजा. नैसर्गिक नियम आहे, मायबाप लेकराचं संगोपन करतात, लळे पुरवतात, हा सगळ्या जगाला माहिती असणारा नियम आहे. पण ते भाग्य मला नाही ना मिळालं राजा. माझे मायबाप आंधळे आहे, दोघालाही दिसत नाही रे राजा. मी मायबाप लेकरासारखे सांभाळले राजा, लेकरासारखे. मायबाप जागा व्हायच्या आधी मी जागा व्हायचो, हाताला धरून दे धर्माला न्यायचो, कुठे खड्ड्यात पडतील काळजी घ्यायचो, नंतर दोघाला आंघोळा घालायचो, 5 घरी पीठ मागायचो, भाकरी थापून मायबापाला जेवायला घालायचो. संध्याकाळचं जेवण अंथरून पांघरून झोप लागेपर्यंत दोघाचे पाय चेपायचो राजा. एक दिवस पाय चेपता चेपता माझी आंधळी माय, माझा आंधळा बाप मला म्हणला, श्रावणा, मानवाचा जन्म पुन्हा नाही म्हणतात. नाही आहे, एक इच्छा आहे बेटा, या जन्मी आम्हा आंधळ्यांना काशीच्या विश्वनाथाचं दर्शन व्हावं. त्याच वेळेला निर्णय घेतला राजा. कावड तयार केली, कावडीमध्ये मायबाप बसवले. मजल दर मजल करीत करीत मी काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला मायबापाला घेऊन निघालो. रात्री 12 वाजता तहान लागली, असह्य झाली म्हणून सांगितलं, पाण्याला आलो राजा. राजा, विश्वनाथाचं दर्शन मायबापाला होत नाही याचं दुःख नाही, माझा प्राण जातो तुझ्या हातून याचं दुःख नाही. मी का रडतो? दोघालाही दिसत नाही, तहानलेले आहे, झाडाखाली बसलेले आहे. मम माता रे माये बाप तहानलेले, तरू खाली असेल बसले, कावड त्यांची घेऊन मी काशीला चाललो तीर्थया. राजा, इथून दिसतंय माझे आंधळे मायबाप पाय घासू घासू झाडाखाली बिना पाण्याचे मरतील रे राजा. मी आताही सुखानं मरतो, फक्त मला वचन दे, म्हणाव तुझ्या मायबापाला पाणी पाजेल. धाय मोकळून रडला राजा. चुकलं बेटा, मी तुझ्या मायबापाला पाणी पाजेल, मला क्षमा कर. मी क्षमा केली राजा, पण मरताना सांगतो माझ्या आंधळे मायबाप तुला क्षमा करणार नाही. मरून पडला श्रावण. तो कमंडलू उचलला, पाण्यानं भरला, त्या पाऊल खुणावरून राजा दशरथ आला. आता मायबाप कावडीमध्ये बसू नये. मध्यरात्रीची घटना आहे. 25 फुटावर राजा दशरथ उभा आहे. राजा दशरथ बोलत नाही, त्यांना दिसत नाही. दशरथ का बोलत नाही? पाणी घ्या म्हणावं, बदललेला आवाज ओळखतील, ते विचारतील कोण आहे तू. मला म्हणावं लागेल दशरथ अयोध्येचा राजा, तू का आला? आमचा श्रावण कुठे आहे? काय उत्तर देऊया मायबापाला? बराच वेळ राजा उभा आहे. शेवटी हे पहा, माय जास्त हळवी असते बापापेक्षा. आंधळ्या मायनं विषय काढला. बऱ्याच वेळचं गेलो लेकरू पाण्याला, वाघाच्या डरकाळ्या येतात, भयानक दिसतंय जंगल. काही कमी जास्त तर झालं नसेल लेकराचं. आंधळा बाप म्हणला, असं अभद्र कसं बोलतेस बरं तू? कुठे चाललोय आपण? काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाला. कोण घेऊन चाललं? गुणाचं लेकरू आपला श्रावण, त्याच्या खांद्यावर आपली कावड आहे. मग एवढी मायबापाची सेवा करणारा गुणाचा लेकरू आपलं श्रावण काशीचा विश्वनाथ सांभाळणार नाही का त्याला? मलाही तसंच वाटतंय हो, मी माय आहे त्याची, पण बराच वेळ झाला म्हणून. तसा तसा दशरथ राजा रडत होता. शेवटी कळून चुकलं मायबापाला, लेकरू या जगात नाही. श्रावणा, अपरात्री पाठवलं म्हणून रुसला ना माझ्या बाळा. आता काशीच्या विश्वनाथाच्या दर्शनाची इच्छा नाही, पाणी प्यायची इच्छा नाही, एकच इच्छा आहे रे श्रावणा, मरायच्या वेळेला आमचा आंधळ्याचा मायबाप आमचा श्रावण आमच्या जवळ असावा. श्रावणा श्रावणा. आणि सगळे बळी एकवटून सुडके बाबा दोघांनी दगडाला पाझर फुटेल असा जेव्हा आक्रोश केला जंगलात. श्रावणा झपाझप पावलं टाकतच राजा पुढे आला. मायबाप पाणी घ्या.
बदललेला आवाज, कोण आहात तुम्ही? अरे पाणी घ्या म्हणणारा कोण आहे, बोलत का नाही? मी अयोध्येचा राजा दशरथ. तू का पाणी घेऊन आला? आणावं लागलं मला. म्हणजे या भयानक जंगलात आमच्या निरपराध लेकरावर हिंस्र पशून हल्ला केला की काय राजा? नाही मायबाप, जंगलातल्या पशुला दया असते. त्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचा पशु अयोध्येचा पशु, त्या अयोध्येच्या पशुचं नाव दशरथ आहे. त्या दशरथ नावाच्या जनावरानं मारलं तुमचं लेकरू. काय राजा? मायबापाच्या कमरड्यात बुटा भरल्या लाता घालणारे लेकर जन्माला आलं राजा. अरे श्रावण नात्यानं मुलगा होता रे राजा, पण आधारानं आमचा आंधळ्याचा मायबाप होता. आमचा मायबाप मारला आणि पुन्हा पाणी घेऊन आला. फेक ते पाणी. पाणी पिणार नाही, प्राणही ठेवणार नाही. मग लक्षात ठेव राजा, आम्ही आमच्या पुत्राच्या वियोगानं मरतो, तू तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील. आता आमचा श्रावण पाणी पाजायला नाही, अरे तुझं एकही पोर मरायच्या वेळेला पाणी पाजणार नाही. मरून पडले. तिघाची चिता तनपुरे बारा एकत्रित दहनविधीचा कार्यक्रम अजून उजाडलं नाही, अंधार आहे. राजा आला. आता हे नीट आहे का? एकच मिनिटाचा प्रसंग. राजा आला, कौसल्याच्या महाली गेला नाही साहेब, सुमित्रेच्या नाही, कैकईच्या. हे नीट आहे का? आतून कडी लावली. आई जवळ लेकरू रडतं ना, चाचा तसा राजा दशरथ कैकई जवळ धाय मोकळून रडला. कैकई म्हणाली, रडताय तुम्ही, काय झालं? जिवंत वापस आलो म्हणून रडतो. काय झालं? स्वतःला लेकरू होण्यासाठी गेलो, हा दुसऱ्याचं गोरं गोमट लेकरू मारून आलो देवी. आणि ते लेकरू मेल्यावर त्याचे आंधळे मायबाप पाय घासून मेले ना. नुसतं मेले नाही, शाप देऊन मेले. तूही तुझ्या पुत्राच्या वियोगानं मरशील म्हणाले. हे फक्त कैकईजवळ सांगितलं आणि त्या दिवसापासून कैकई या गोष्टीचा अभ्यास करू लागली. माझ्या पतीला शाप आहे, पुत्राच्या वियोगानं मरशील. म्हणजे श्रावण आधी मेला, त्याच्या वियोगानं त्याचे मायबाप मेले, असाच शापना. मग माझे पुत्र आधी मरतील, मग राजा दशरथ मरल. शापच खरा करून दाखवायचा आहे ना. मी एक करील, ज्याच्यावर जास्त प्रेम आहे त्या पुत्राला वनवासात हाकलून देते. म्हणजे वियोगानं मरशील, त्या पुत्राच्या वियोगानं राजा दशरथ मरल, शाप खरा होईल. राजा दशरथ मेल्यावर आम्ही तिघी जणी म्हाताऱ्या आहो, आम्ही विधवा झालं तरी चालेल, पण माझ्या 4 तरुण सुना विधवा होऊ देणार नाही. मग एक होईल ना, या कैकईला चंद्र सूर्य शब्द लोक शिव्या घालतील ना, मी जन्मभर शिव्या खाईल, पण माझ्या 4 तरुण सुनाचं कुंकू पुसल्या जाऊ देणार नाही. म्हणून हेतू पुरस्कर वनवास आहे, शाप खरा करण्यासाठी. मी कैकईच्या पार्टीने नाही बोलत, पण एक एक पात्राचं स्वतंत्र चिंतन करा. आकाशाच्या उंचीचं पात्र आहे. आता विभांडकाचे पुत्र शृंग ऋषीला पाचारण केलं. शृंग ऋषीला यज्ञाचं आयोजन केलं. अंतिम आहुति यज्ञ कुंड में डाली गई तो यज्ञ नारायण प्रकट हो गए. सभी ने जय जयकार किया. बोलिए यज्ञ नारायण भगवान की. यज्ञ नारायणाच्या प्रसाद पात्र आहे. प्रसाद पात्र यज्ञ नारायणाने वसिष्ठाच्या हातात दिले. यज्ञ नारायण अंतर्धान पावले. वसिष्ठ आणि दशरथाच्या हातात प्रसाद दिला आणि सांगितलं, सत्वर वहिले भाग करा. राजा दशरथानं 3 विभाग केले. पहिला प्रसाद कौसल्याला दिला, दुसरा सुमित्रेला, शेवटून दिला कैकईला. त्याच्यामुळे कैकई रुसली. कैकईच्या हातावरचा प्रसाद घारीनं झडपला, माय अंजनेच्या हातावर नेऊन सोडला. आणि मग अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. इथे हनुमानजीचा जन्म झाला. बोलिए पवन सुत हनुमान की. मग अर्धा प्रसाद दोघीनं कैकईला दिला, म्हणून कैकईला 2 पुत्र. पण इथे सुमित्रेला 2, कैकईला 1. दोन्ही प्रवाद आपल्यापुढे मांडतो, वादात शिरायचं नाही. पण आला विषय म्हणून सांगतो सुडके महाराज, तुमच्या सगळ्या कीर्तनकार मंडळीच्या महत्त्वाचा होईल विषय. आणे पद्धतीत प्रसाद आहे. आणे म्हणजे पूर्वीचा रुपया 16 आण्याचा होता मामा. 1963-64 साली मग 100 नया पैशाचा रुपया झाला. तोपर्यंत 64 पैशाचा रुपया. जुन्या मंडळीला माहिती आहे चाचा, 64 4 पैशाचा आना, 16 आण्याचा रुपया, 64. तो नवीन निघला ना तेव्हा काय टी व्ही होतं का काय, मग प्रचाराचं माध्यम तमाशा. त्याच्यात एक पुरुषच असतो साडी नेसलेला तमाशात, आणि तो शाहीर डफावर थाप मारलेला. बरं का शाहीर, वा वा तनपुरे बाबा. मग प्रश्न उत्तर असायचे. कशासाठी?
तो पैशाचा हिशोब समाजाला पटावा. पूर्वी तमाशेच होते प्रचारासाठी. कुटुंब नियोजन, लाल त्रिकोण कुटुंबाची खुण, 3 मुले पुरेत, लाल त्रिकोण. दारूबंदीसाठी तमाशा, वाहवारी दारूची नशा आली अवदशा, हुशारी गेली कंगाल चाहला देश गुलामी आली. तसं हे पैसे बरं का तनपुरी बाबा, तुम्ही असले म्हणजे सुचते मला ते. पैशाचं सांगतो, प्रश्न उत्तर असायचं. तो नाचून म्हणायचा, नवीन पैसा काढला सरकारनं समजत नाही. ही 1964ची गोष्ट आहे. आणि तो म्हणायचा, डुबली डुबली जिंदगानी नारीच्या पायी. मजा पहा. मग हिशोब सांगायचा तो शाहीर, 1 आण्याचे 6 नारी, 2 आण्याचे 12, 3 आण्याचे 19 हिशोब झाला पुरा. कामापुरतं त्याला आपल्याला हे आणे पद्धती बरं का, आणे पद्धती. थोडं थोडं सर्व पाहिजे गडाख साहेब बुवाकडे, थोडं थोडं आणे. 2 भाग केले प्रसादाचे, 8 आणे 8 आणे बरं का मामा. 8 आणे प्रसाद दिला कौसल्याला, मग राहिला 8 आणे, त्याचे 2 भाग केले, 4 आणे 4 आणे. 4 आणे प्रसाद दिला कैकईला. इथपर्यंत आलो आपण. मग राहिला 4 आणे, त्याचे 2 भाग केले, 2 आणे 2 आणे. 2 आणे कैकईला दिला आणि 2 आणे कौसल्याला बरं का. स्वतः राजानं सुमित्रेला दिला नाही. आणि मग सांगितलं, कौसल्ये कैकई, तुम्हाला दोघीला शेवटून 2 आणे 2 आणे प्रसाद दिला ना, हा तुम्ही दोघेही सुमित्रेला द्या. तो 2 आणे 2 आणे दोघीनं सुमित्रेला. सुमित्रेच्या 2 हातात प्रसाद आहे. सुमित्रेच्या आनंदाला पारावार नाही. दोन्ही हातात प्रसाद घेऊन सुमित्रा म्हणाली, कौसल्या ताई, कैकई ताई, तुम्ही दोघींनाही मला प्रसाद दिला, भगवंत करो मला 2 लेकरं हो. आणि जर झाले ना ग ताई, तर तुझ्या प्रसादाचा मोबदला 1 मुलगा माझा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील आणि 1 मुलगा माझा तुझ्या मुलाच्या सेवेत लावील. म्हणून या रामायणात शत्रुघ्न आणि लक्ष्मण सुमित्रेला ठरल्याप्रमाणे शत्रुघ्न लावला भरताच्या सेवेत, लक्ष्मण रावला रामाच्या सेवेत. म्हणून थोडीशी वेळ घेतली रे बाबा. दोन्ही प्रवाद कोर्टात जाऊ नका, हे दोन्ही प्रवाद आपल्या पुढे मांडले. अस्ति गरोदर तुझ्या कांता. आणि सर्व सांगावं लागते भाऊ, सुडके भाऊ सांगा. बस धर्मशास्त्र ऐसे डोहाळे पुसावे, त्यांचे पुरवावे मनोरथ, आणि ते वेळ जवळ आली. सर्वांच्या हातात फुलं असेल, बसल्या जागेवरून फुलं पाळण्याच्या दिशेने टाकायची. मी सांगेल तेव्हा घाई करू नका. मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल आपला. अजिबात त्याच्यात तडजोड नाही, बरोबर सगळे. तिथ्यानी लाईन लावली, 15 तिथ्या. आनंदाला पारावार नाही. सर्व देवता आकाशात अयोध्येकडे पाहू लागले. दुदुंबी बजरई, गंधर्व गारे, पुष्पवृष्टि हो रही, चलो अयोध्या की बात है, आज सोना ही नहीं अयोध्या हो गई. अजून वेळ आहे पाळण्याला. मी सांगतो बरोबर, पाळणा तिथंच राहू द्या, बरोबर सांगतो मी. मिलिटरी पेक्षाही शिस्तीत होईल आपला कार्यक्रम, अजिबात टेन्शन घेऊ नका. चलो अयोध्या में जो लग्न ग्रह भारत थी, सकल भये अनुकूल. अयोध्या के बाद आज सोना ही अयोध्या हो गई. हिंद में प्रतिवर्षी आती है नवमी राम की, राम का सुमरन किया जाता वो होती है नवमी राम की. जोग लग्न ग्रह भारत थी, सकल भये अनुकूल. चर अचर हर्ष जुट, राम जन्म सुख मूल. भीम तुम्हास
शुमा दृष्टि हो रही, आसमान में देवता लोग देख रहे हैं अयोध्या की और जाई सुमन सुरंजन साजी कह गई गगन तुतुंबी बाजी स्तुति करहिना गम्य देवा भोग जिलावहि निज सेवा और जाई सुमन सुरंजन साजी कह गई गगन तुतुंबी बाजी स्तुति करहिना गम्य देवा भोग जिलावहि निज सेवा और जाई सुमन सुरंजन साजी कह गई गगन तुतुंबी बाजी स्तुति करहिना आता फुलाचे हात वर करा, फुला हातात सेवा वाह वाह समय समीप आया बाबा जी लिखते सुर समूह गिनती करी बहुते निज निज धाम सुर समूह गिनती करे बहुते निज निज धाम जग निवास प्रभु प्रगटे अखिल लोक विश्राम सियावर रामचंद्र की जय उमावती महादेव की जय पवन सुत हनुमान की जय बोल हरि हम संतन की जय हाथ वर ताली वाजवायची ये बात अयोध्या हो गई अयोध्या जगत कृपाला दीन दयाला कौसल्या मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी हाथ वर जगत कृपाला दीन दयाला कौसल्या हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी माया गुण जाना समाना वेद पुराण नंदामय प्रगट कृपाला हर्षित महतारी मुनि अयोध्या की बात है हर्षित महतारी ब्रह्मांड निकाया निर्मितमाया रोम रूप भेद गई शोभाची अवकाश फिर न रहे हर्षित मुनि उपसा जगजाना प्रभु मुस्काना कही तवंत किसी दीन सही कही कथा सुहाई मात बुझाई गई सुत प्रेम माता मुनि मुनि समुद्र झूली मचुंदा तयर रूपा की देश लीला तुझे सिराय परमानो पावे प्रगट रूपाला कौसल्या हर्षित महतारी सुनी मुस्कुराना रोदन गाना रोई भारत सर्वोपाय चरित जगावय हरिपद पावय देह पय हो पावय प्रगट रूपाला वीर दयाला कौसल्या हर्षित महतारी मुनि मनहारी हाथ वर करा हाथ वर थोड़ा सा वाह वाह राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 राजा राम राम
चतुर्भुज रूपात प्रभू प्रकट झाले, कौशल्य माता नाराज झाली. चतुर्भुज प्रकट हुई भगवान, हाँ माँ, अरे क्या माँ माँ कहते हो, चतुर्भुज प्रकट हुई बोलेगा कोई कौशल्या का बेटा है, क्या करो छोटे हो जाओ, लहान झाले. अब तो अच्छा लगता है, नहीं छोटे तो हुए लेकिन बातें बड़ों की तरह करें. क्या छोटा बच्चा क्या करता है, रोना सुरू करो, रडायला सुरुवात केली. एक दासीनं रडणं ऐकलं, पाहलं, जे पळत गेली दशरथजीपर्यंत. जय हो महाराज, महाराज बधाई हो. क्या हुआ, आपको लाला भय है. दशरथ पुत्र जन्म मुरी बन राजा, चाहे बुलाए बजाओ बाजा, चाहे बुलाए बजाओ बाजा. है ना. मग दुसरी आली, जय हो महाराज. क्या हुआ, कई माँ ने एक बेटे को जन्म दिया. तीसरी आली, जय हो महाराज. सुमित्रा माँ ने 2 बेटे को जन्म दिया. वास्तविक रामाचा जन्म चैत्र शुद्ध 9वें दिवस सोमवार, भरताचा जन्म चैत्र शुद्ध 10वीं दिवस मंगळवार, शत्रुघ्न लक्ष्मणाचा जन्म चैत्र शुद्ध एकादशी दिवस बुधवार. पण एवढे शिल्लक नाही आपल्याकडे वार, म्हणून एका मिनिटात 4. उद्या लग्न लावायचं, अजिबात टेन्शन घेऊ नका. आनंदाला पारावार नाही. सगळे अयोध्या नाचू लागले. दशरथ 2 पार्ट्या झाल्या. पुरुष मंडळी दशरथजीकडे येऊ लागली आणि महिला मंडळी कौशल्येकडे. 2 पार्ट्या. कोणी वापस जाऊ नये म्हणून दशरथजीनं सगळे जे जे यायचे त्यांना जे जे पाहिजे ते ते राजे दशरथजी द्यायचे. एवढा आनंद झाला होता. एक बार जय जय श्री रामचंद्र अवत के दुलारे, श्री रामचंद्र अवध के दुलारे. हाथ वर. जय जय श्री रामचंद्र अवत के दुलारे, जय जय श्री रामचंद्र अवध के दुलारे. अवध के दुलारे प्यारे, अवध के दुलारे, अवध के दुलारे प्यारे, अवध के दुलारे, अवध के दुलारे प्यारे, अवध के दुलारे, अवध के दुलारे प्यारे, अवध के दुलारे. अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की, अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की. अवध में आनंद भयो श्री राम की, अवध में आनंद भयो जय बोलो जय बोलो श्री राम की, जय बोलो श्री राम की. आनंद भयो जय बोलो श्री राम की. बच्चन को लट्टू पेड़ा बुढ़न को फंसी, हाथी दियो घोड़े दियो और दियो बालगी, बच्चन को लट्टू पेड़ा बुढ़न को फंसी, आनंद भयो जय बोलो श्री राम की. हाथ वर थोड़ा. हाथी दियो घोड़े दियो और दियो बालगी, बच्चन को लट्टू पेड़ा बुढ़न को लापसी, अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की, अवध में आनंद भयो जय बोलो श्री राम की, अवध में आनंद भयो श्री राम की. राजे दशरथजीनं आदल्या दिवशीच गोदरेजची पुडी आणली होती. कारण लोक काय म्हणतील, जय हरी पाटील, दाढी तर पांढरी आहे, लेकर 4. ए चाचा, चमत्कार सा हो गया यारो, हो गई बात निराली. रात रात में दशरथ जी की दाढ़ी हो गई काली. दशरथ जी के गणा बजरई आज बधाई. सुन घे बाबा, जो येईल त्याला ते ते. हाथी दियो घोड़े दियो और दियो पालखी.
बच्चन को लड्डू पेडा बूढ़न को लापसी. जे लहान लेकर होते का नाही साहेब, त्यांना लाडून पेढा द्यायचे राजे. पण बिना दाताचे म्हातारे वापसी जाऊ नये म्हणे लापसी, कारण ते चावायची नसते. पुरुष जेवढ्या महिला होत्या त्या कौसल्या माईकडे, जुग जुग जीवेरी कौसल्या माई तेरो ललना, तोरो छोटो सो ललनवा झुले पलना. जुग जुग जीवेरी कौसल्या माई तोरो ललना. ताई आहे का गेल्या? आहे. कौसल्या व्हायचो तुम्ही. अजून 2-4 कौसल्या घ्या, सुमित्रा घ्या. वा वा, बरोबर शिस्तबद्ध कार्यक्रम आहे. आता पाळणा हलवायचा, जास्त जोरात नाही. बरेच पाळणे कौशल्यानं घेतले ओढून खाली. अभिनय अभिनय. सर्वांनी शांतता. शाबास. वा. जो 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 रे कुलभूषणा दशरथनंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा जो जो रे कुलभूषणा दशरथनंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जो जोडे. पाळणा बांधिला दारुळी भक्ती प्रेम कल्लोळी आत्मविश्वीला वनमाळी तो सगळा प्रतिभाळी बाळा जो जो जोडे कुलभूषणा दशरथ नंदना निजरे निजाता श्रीरामा भक्ताच्या विश्रामा बाळा जोडे. आगमे कौसल्या